तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता आणि फिटिंग सुद्धा बघू शकता। तर अगदी परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग जे आहे आपल्या नेट ब्लाऊजचं आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं बोटनेक प्रिन्सेस कट जे ब्लाऊज आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला हे असं डिझायनर ब्लाऊज शिवायचं असेल तर पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत बघा। अगदी स्टेप बाय स्टेप मी याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर तुमचं हे असं नेट ब्लाऊज असेल तर तुम्ही ही डिझाइन नक्की करू शकता। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कप्स। तर जसं की तुम्ही इथे बघू शकता की आपण ट्रान्सपरंट नेक ठेवलेला आहे तर त्यामुळे कप्स हे आपल्याला लावावेच लागतात। आता हा जो आपला आहे तो साडीतला पीस आहे नेटचा आणि यासाठी या ब्लाऊजसाठी मी 2 अस्तर घेतलेले आहेत। तर ते म्हणजे एक कॉटनचं अस्तर आणि दुसरं जे आहे तर सिल्कचं अस्तर घेतलेलं आहे। तर अशा टाइप आपण 2 जे अस्तर आहेत कॉटन आणि सिल्कचं घेतलेलं आहे। जर विदाउट कप्स तुम्ही जर ब्लाऊज नेटचं शिवत असाल तर फक्त तुम्ही एक जे सिल्कचं अस्तर आहे तर ते फक्त लावून शिवला तरी चालतं। तर मी तर कप्स लावणार असल्यामुळे मी कॉटनचं सुद्धा इथं अस्तर जे आहे तर घेतलेलं आहे। तर 80 सेंटीमीटर आपल्याला बास होतं 32 साईजला। तर आता ही जी आपली मापं लागतात तर आपण इथे घेतलेली आहे। जसं की तुम्ही इथं बघू शकता की 32 साईजचं प्रिन्सेस कट आपण बोटनेक ब्लाऊज इथं रेडी करणार आहोत। तर त्यासाठी छातीचं जे माप आहे तर ते इथे घेतलेलं आहे 8.5 + 2 इंच। जी कमर आहे तर ती 7 + 2 इंच। पूर्ण उंची जी आहे ती 14 + 1 इंच। हात उंची जी आहे तर ती 10 + 1 इंच। तर यामध्ये ज्या स्लीव्ज आहेत तर ते कापड उरलं नव्हतं तर त्यामुळे स्लीव्ज जे आहेत मी शॉर्ट केलेले आहेत। आणि जसं की शोल्डर 7 मुंडा 7 घेतलेला आहे। गळा रुंदी जी आहे तर ती 3.5 घेतलेली आहे। पुढील गळा 3.5 घेतलेला आहे आणि जो मागील गळा आहे तर तो 10 घेतलेला आहे आणि नेटचा जो गळा आपण 3.5 ठेवणार आहोत। तर शोल्डरचं जे माप असतं तर ते आपल्या अंगावरून घ्यायचं असतं। तर नेहमी आपल्या लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण कॉलरचं किंवा बोटनेकचं ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी आपण काय करायचं शोल्डरचं माप घ्यायचं आणि त्याचे हाफ आपण इथं मेजरमेंटला घ्यायचं आहे। तर आता हे जे माप आहे 7 इंच आपण शोल्डर आणि मुंड्याला घेतलेलं आहे तर ते 34 साईजला सुद्धा चालतं। म्हणजे जे आपण ब्लाऊज 32 साईजला तयार करतो तर तेच ब्लाऊज 34 साईजला सुद्धा व्यवस्थित बसतं। तर 32 साईजला आपण इथं शोल्डर जे आहे 7 घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे। तर जी पूर्ण उंची आहे आपली 14 + 1 इंच 15 इंच आपण टाकलेली आहे पूर्ण उंची। आणि जे शोल्डर आहे 32 साईजला आपण 7 शोल्डर जे आहे टाकलेलं आहे तर 7 अगदी व्यवस्थित बसतं। तर आता मुंडा जो आहे तर मुंडा आपण 7 इंचच घ्यायचा आहे। जितका आपण शोल्डर घेईल तितकाच आपल्याला मुंडाही घ्यायचा आहे। तर मुंडा मी घेतलेला आहे 7 इंच। त्यानंतर आता आपण इथे घ्यायचं आहे छातीचं माप। तर छाती आहे 8.5 + 2 इंच। तर 10.5 इंच आपण इथं मार्किंग केलेलं आहे छातीचं। आणि जी कमर आहे तर ती 7 + 2 इंच आहे। तर 9 इंच आपण इथं कमरेचं मार्किंग करायचं आहे। त्यानंतर छाती आणि कमर जी आहे अशी क्रॉस लाईन आपण आखून घेऊन ही जोडायची आहे। तर आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मुंड्यापासून पाऊण इंच आपण इथं आत घ्यायचं आहे। तर बोटनेक आणि ज्यावेळी आपण बोटनेक आणि कॉलरचे ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की मुंड्यामधून पाऊण इंच आपल्याला हे असं आत घ्यावं लागतं। जसं की मी पाऊण इंच आत घेतलेला आहे। आणि त्यानंतर शोल्डरला बघू शकता असं क्रॉसमध्ये आपण इथं लाईन आखून घ्यायची। तर रेग्युलरच्या ब्लाऊजला आपल्याला हे नाही वाढवायला लागत, आतल्या साईडला वाढवायला लागत नाही। पण बोटनेक आणि कॉलरच्या ब्लाऊजला नेहमी आपल्याला पाऊण इंच आत जे आहे आपला मुंडा जो आहे तर तो घ्यायचा आहे। तर आता गळा रुंदीचं माप मी इथं घेतलेलं आहे 3.5 इंच। आता त्यानंतर जो आपला पुढचा गळा आहे तर तो पुढचा सुद्धा आपण गळा घेतलेला आहे 3.5 इंच। तर गळा रुंदी 3.5 घेतलेली आहे आणि जो पुढचा आपला गळा आहे तर तोही 3.5 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर असा गोल मी आकार जो आहे आपल्या गळ्याला दिलेला आहे पुढच्या। आता जो आपला कट्स पॉईंट आहे तर तो कट्स पॉईंट मी घेतलेला आहे 3 इंचावरती। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 32 साईजला आपण कट्स पॉईंट जो आहे आपला प्रिन्सेस कटचा तर तो 3 इंचावरती घेतलेला आहे। आता 3 इंचाच्या वरती बरोबर आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। तर इथं मी घेतलेला आहे 5.5 इंच। 3 इंचाच्या बरोबर त्या लाईनीवर आपण 5.5 इंच घेतलेला आहे। तर आता ह्या ब्लाऊजची जी आहे फुल लेंथ जास्त आहे। जर तुमची ब्लाऊजची लेंथ कमी असेल तर समजा आपलं जी लेंथ आहे ब्लाऊजची तर ती 13.5 किंवा 14 असेल तर तुम्ही हे 4 किंवा 4.5 वरही घेऊ शकता। तर या ज्या ब्लाऊजची लेंथ आहे तर ती फुल होती तर त्यामुळे मी इथं 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्यापासून 1.5 इंच आपण असं वरती मार्किंग केलेलं आहे प्रिन्सेस कटच्या शेपसाठी।
आणि आता आपण इथं बघू शकता की अशा पद्धतीने इथं प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे। तर एकदम परफेक्ट आपला जो प्रिन्सेस कटचा आकार आहे तर तोही आलेला आहे। तर आता 1.5 इंच जे आहे आपल्या प्रिन्सेस कटला आतल्या स्पेससाठी तर ते असं द्यायचं आहे। तर दोन्ही साईडला मी असं 1.5 इंच घेतलेला आहे। तर यामुळे काय होतं कप्स सुद्धा व्यवस्थित बसतात आणि जो शेप आहे आपला घातल्यानंतर सुद्धा छान येतो। तर त्यासाठी मी दोन्ही साईडला असं 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे बॉटमला। तर इथं बघू शकता मी लिहिलेलं सुद्धा आहे। तर आता 6 इंच एक मी इथं मार्किंग केलेलं आहे, कारण ह्याला आपण हार्ट शेप देणार आहोत। तर आपण 6 इंचावरती ह्याला हार्ट जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर शोल्डरपासून आपण इथं घेतलेला आहे 4.5 इंच आपण इथं घेतलेला आहे। त्यानंतर असं दाखवल्याप्रमाणे आपण इथं हार्ट शेप देणार आहोत, पण ते नंतर देणार आहोत। तर हा असा हार्ट जो शेप आहे मी दिलेला आहे। तर आता आपण इथं टाकणार आहोत आपल्या मुंड्याचं माप। तर आता आपला फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे, जो आपला 1.5 इंच मुंडा आपण आत घेतला होता तर त्या शेपनुसार आपण आपला फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे। आणि जो बॅकचा मुंडा आहे तर तो 2 इंचावरती आपण असं घ्यायचा आहे आणि त्याला असं मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा। तर आपलं जे प्रिन्सेस कट बोटनेकचं जे मार्किंग आहे तर ते पूर्ण असं पेपरवरती झालेलं आहे। तर आता आपण दोन्ही पार्ट याचे सेपरेट करून घ्यायचे आहेत, म्हणजेच बॅक आणि जो आपला फ्रंट आहे तर तो दोन्ही सेपरेट करून घ्यायचे। तर आता इथं बघू शकता की सगळ्यात आधी आपण इथं प्रिन्सेस कटचा जो पॉईंट आहे तर तो इथं कट केलेला आहे। तर आता आपण कट करणार आहोत आपला फ्रंट मुंडा। आता आपण कट करणार आहोत इथं प्रिन्सेस कटचा जे आपले 2 पार्ट आहेत प्रिन्सेस कटचे ते असे सेपरेट झालेले आहेत। तर हा जो हार्ट शेप आहे तर तो आपण नंतर कट करायचा आहे। तर आता आपण बॅक पार्ट जो आहे तर तो इथं असा मार्किंग करून घ्यायचा आहे। तर आता मागचा जो गळा आहे तर तोही आपण इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जसं की आपल्याला शेप हवा आहे तितका आपण हा शेप जो आहे ब्रॉड किंवा कमी घेऊ शकता। तर मी 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। जर तुम्हाला डीप अजून गळा हवा असेल तर तुम्ही अजून थोडा घेऊ शकता। आता त्यानंतर आपण एक सिंपल असा आकार दिलेला आहे आपल्या ब्लाउजला बॅक नेकला। तर एकदम सिंपल असा आपण आकार जो आहे बोटनेकचा इथं दिलेला आहे बॅक पार्टला। तर आता हे जे 2 पार्ट आहेत इथं बघू शकता, जो आपल्या गळ्याचा एक पार्ट आहे आणि आपला बॅक पार्ट जो आहे तर तो फक्त आपण इथं नेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर अस्तरवरती आपण इथं काढणार आहोत। कारण मागे पुढे आपण दोन्ही साईडला ट्रान्सपरंट जे आहे डिझाईन केलेली आहे। तर त्यामुळे काय करायचं, हार्ट शेप जो आपण इथं मार्किंग केलेला आहे फ्रंटला तर तो कट करायच्या आधी आपण इथं नेटवरती काढून घ्यायचा आहे। तर जसं की आपण नेहमीप्रमाणे आपला जो गळ्याची बाजू आहे तर ती 1.5 इंच अशी सोडून त्यानंतर आपण पूर्ण असं मार्किंग करतो तशा टाईप आपण इथं पूर्ण असं मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। आता आपली जी आय आणि हुक पट्टी आहे तर त्याच्या कमरेच्या साईडला इथं मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे। आता त्यानंतर ही जी बाजू आहे आपली जॉईंट होणार असल्यामुळे फक्त इथं आपण 1/2 इंच किंवा 1/2 इंचापेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालेल। तर आता आपण आपला जसा फ्रंट पार्ट होता तर त्या टाईप आपण इथं थोडंसं मार्जिन ॲड करून नेटवरती वाढवून घेतलेलं आहे। तर आता फ्रंट आपण गळासुद्धा इथं कट केलेला आहे। तर आता आपण करणार आहोत कट बॅक पार्ट आपला। तर बॅक पार्ट जो आहे तर यामध्ये आपल्याला कुठेही मार्जिन ॲड करायचं नाही, फक्त जे आपण सेंटरला जो हुक लावणार आहोत तर फक्त तिथं थोडंसं 1/2 इंच आपण तो पुढे घ्यायचा आहे आणि जसं आहे तसं नेटवरती आपण इथं मार्किंग करून आपला जो बॅक पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तर ह्या टोकाला थोडंसं मी इथं वाढवून घेतलेलं आहे। त्यानंतर जसं आहे तसं मी इथं कट करून घेत आहे नेटवरती। तर आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपले असे कट करून झालेले आहेत। आता जो हार्ट शेप आपण इथं कट केला होता, मार्किंग केला होता तर तो पूर्ण असा आपण कट करून घ्यायचा आहे। आणि आता आपण अस्तरला पॅटर्न ठेवणार आहोत।
म्हणजेच पूर्ण असा यू टाईप आपण इथं गळा काढून घ्यायचा आहे। आता शेपसुद्धा मी असा दिलेला आहे, जसं की तुम्हाला किती ब्रॉड हवा आहे तितकं तुम्ही हे ठेवू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तर घेतलेलं आहे कॉटनचं, आणि त्या कॉटनच्या अस्तरवरती आपण हा आपला बॅक पार्ट जो आहे जसा आहे तसा आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतंही मार्जिन वाढवून घ्यायचं नाही। तर बॅक पार्ट आपला असा कटिंग झालेला आहे। तर आता आपण घेणार आहोत आपला फ्रंटचा पार्ट, जो आपण हार्ट शेपमध्ये कट केला होता। तर आता ह्या साईडला सुद्धा इथं बघू शकता मी 1.5 इंच सोडलेला आहे, आणि त्यानंतर असा शेप जो आहे आपला प्रिन्सेस कटचा देऊन व्यवस्थित असा हार्ट शेप दिलेला आहे। आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा मी थोडंसं आपलं वाढवून घेतलेलं आहे। तर अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता, तर मी थोडंसं अर्धा इंचपेक्षा कमी घेतलेला आहे। तर हा सुद्धा पार्ट आपला कटिंग झालेला आहे। तर आता आपला प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो इथं घेतलेला आहे। आता तो सुद्धा आपण आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि जी फिटिंगची बाजू आहे आपल्या कमरेकडची तर त्या साईडला सुद्धा मी 1.5 इंच घेतलेला आहे। आणि त्यानंतर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला सुद्धा मी थोडंसं इथं जे मार्जिन आहे शिलाईसाठी वाढवून घेतलेलं आहे। तर आपले फ्रंट जे पार्ट आहे तर ते असे कट झालेले आहेत कॉटनच्या अस्तरवरती। तर आता आपण कट करणार आहोत आपले जे सिल्कचं कापड होतं तर त्याच्यावरती आपण हे कट करणार आहोत। तर सगळ्यात आधी इथं ठेवलेला आहे मी आपला फ्रंट पार्ट, जो आपला हार्ट शेप आपण इथं कट केला होता तर तो पार्ट इथं ठेवून घ्यायचा आहे। आणि या कापडामध्ये सुद्धा आपल्याला कोणतेही मार्जिन ॲड करायचं नाही, जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच आपण ह्या कापडावरती कट करून घ्यायचं आहे। तर आता इथं कट करायचा आहे आपला बॅक पार्ट। तर बॅक पार्ट जो आहे तुम्ही ओपन बाजूला काढू शकता, कारण आपण बॅक हुक घेतलेला आहे तर त्यामुळे आपण हा ओपन बाजूलाच काढून घ्यायचा आहे। आणि फ्रंट पार्ट आपण काढत असतो तर त्यावेळी आपण तो पॅक बाजूलाच काढायचा आहे, कारण फ्रंट आपलं पूर्ण पॅक आहे। तर त्यामुळे अस्तरवरती कट करताना आपण पॅक बाजू जी आहे तर त्या साईडलाच आपण फ्रंट बाजू जी आहे तर ते काढून घ्यायचं आहे। तर आपले प्रिन्सेस कटचे आणि आपला बॅक पार्ट जो आहे पूर्ण दोन्ही अस्तरवरती असं कट करून झालेला आहे। तर हे 2-2 पार्ट जे आहेत आपले असे निघलेले आहेत। तर आता इथं तुम्ही बघू शकता की आता आपला जो पार्ट इथं राहिला होता तिसरा फ्रंटचा, तर इथं मी ॲडजस्ट करून इथं व्यवस्थित असं कट करून घेणार आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप मी इथं तुम्हाला दाखवत आहे। जर तुम्हाला हे ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर ते बघतच शिवायला पाहिजे, कारण काय होतं की भरपूर यामध्ये कटिंग आहेत। तर ते एखाद्या वेळेला काय होतं की आपल्याकडून थोडंफार मिस्टेक होऊ शकते, तर त्यामुळे व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही हे कटिंग करावं, किंवा व्हिडिओ बघत तुम्ही हा कटिंग जे आहे तर ते स्टेप बाय स्टेप केलं तरी चालतं। तर आता मी पॅटर्न पूर्ण जे कटिंग केलेले आहे तर ते तुम्हाला असं ठेवून मी दाखवत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की आपला फ्रंट आहे तो तयार झाल्यानंतर असा दिसेल। तर सगळ्यात खाली मी अस्तर ठेवलेला आहे, त्यावरती सिल्कचं कापड ठेवलेलं आहे, त्यावरती मी नेट ठेवलेलं आहे। तर हे बघा आपलं असं पूर्ण जे फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते आपण असं केलेलं आहे। तर हा आपला फ्रंट आहे। तर आता बॅक सुद्धा बघू शकता की कशा टाईप आपला इथं तयार होणार आहे। तर आपण अस्तरची पॅक बाजू इथं काढलेली आहे, पण आपण ती शिवताना कट करणार आहोत सेंटरपासून। तर नेटवरती बघू शकता की असा आपला जो पॅटर्न आहे तर तो असा दिसत आहे, पण शिवल्यानंतर ह्याचा जो गेटअप आहे तर तो खूपच मस्त आलेला आहे। तर अशा टाईप आपले फ्रंट आणि बॅक आहेत ते पूर्ण असे कटिंग करून झालेले आहे। तर आता आपण शिवायला घेणार आहोत। तर स्लीवची जी कटिंग आहे तर एकदम नॉर्मली स्लीव्ज मी काढलेले आहे। तर स्लीव्जमध्ये आपण काही डिझाईन वगैरे केलेलं नाही, तर त्यामुळे मी स्लीव्ज जे आहे पूर्ण अशी सिंपल या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही, कारण व्हिडिओ जो आहे तो खूप लॉंग होतो आणि अपलोडिंगच्या वेळेला सुद्धा काही प्रॉब्लेम होतात, तर त्यामुळे मी स्लीव्जचं यामध्ये कटिंग दाखवलेलं नाही। तर आता सगळ्यात आधी आपण घेतलेला आहे फ्रंट पार्ट, आणि तोही कॉटनच्या अस्तरचा घेतलेला आहे। आणि जसं की आपण प्रिन्सेस कट जोडतो तशा टाईप आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। जो आपला हार्ट शेप आहे इथं बघू शकता। तर एकदम सिंपल पद्धतीने आपला जो प्रिन्सेस कटचा कट आहे तर तो पूर्ण असा जोडून घ्यायचा आहे।
तर आता कॉटनच्या अस्तरलाच आपण इथं कप्स लावून घेणार आहोत। तर आता इथं 5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला, आणि या सेंटरला बरोबर आपण हे कप्स जे आहेत तर ते लावून घेणार आहोत। तर कप्स लावताना सुद्धा कप्सचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर एक रेष आपण इथं मारायची आहे कप्सला, आणि बरोबर जी आपली रेष आपण कप्सला मारलेली आहे तर त्याच बरोबर रेषेवरती, आणि जे आपण प्रिन्सेस कटचं दोन्ही पार्ट जे जोडलेले आहेत तर त्याच रेषेवरती जे आपला कप्स आहे तर तो बसायला पाहिजे, तरच हे व्यवस्थित बसतात। तर एकदम सोपी पद्धत आहे ही कप्स जोडण्याची। तर बरोबर सेंटर पॉईंट मी असं धरून त्याच रेषेवरती आणि त्याच टिपवरती मी अशी टिप मारत आहे। तर इथं बघू शकता खूप छान पद्धतीने आपले जे कप्स आहेत तर ते व्यवस्थित असे बसलेले आहेत। तर आता आपण स्टिच करायचा आहे आपला फ्रंट पार्ट, म्हणजेच आपला जो अस्तर आहे सिल्कचं तर ते आपण इथं सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे। तर नेट आणि सिल्क जे कापड आहे तर ते पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे। तर प्रिन्सेस कटचा जो आपला दुसरा पार्ट आहे तर त्याला आपण असं सिल्कचं अस्तर आणि आपलं जे मेन नेटचं कापड आहे तर ते पूर्ण असं जॉईंट करून घेतलेलं आहे। आता एक्स्ट्राचं सगळं ह्याला जे इतकं कापड उरलेलं आहे तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं। तर हे बघू शकता। तर इथं आता आपणला घेतलेला आहे आपला फ्रंट पार्ट। तर जे सिल्कचं कापड आपण इथं कट केलं होतं हार्ट शेपमध्ये तर ते कापड जे आहे आपण असं नेटवरती ठेवून घ्यायचं, आणि वरच्या साईडला आपण नेटला नाही टिप मारायची, फक्त बॉटमला आपल्या जी कमरेची बाजू आहे तर तिथे आपण अशी सरळ टिप मारून घ्यायची, म्हणजेच नेट आणि जे सिल्कचं कापड आहे तर ते पूर्ण असं बॉटमला आपण जॉईंट करून घ्यायचं आहे। आता नेट जे आहे मी खालीच्या साईडला असं घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण काय करायचं, हे जे अस्तर आहे आपण कप्स लावून घेतलं होतं, आता हे बघू शकता की आपण जी टिप अशी बॉटमला मारली होती तर नेट अशा खालच्या साईडला आपण सरकवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हा पार्ट जो आहे आपला आपण जे कप्स लावलेले आहेत तर तो पार्ट आपण असा जोडून घ्यायचा आहे। तर आता सरळ बाजूवरती आपण असं उलट्या अस्तर जे आहे उलटी कप्सची बाजू आहे तर ती अशी ठेवलेली आहे, आणि त्यानंतर आपण अशा अर्धा इंचाच्या स्पेसवरती टिप मारून घ्यायची आहे। तर जसं आपण इथं हार्ट शेप कट केलेला आहे तर त्या शेपनुसारच आपण व्यवस्थित असं फिनिशिंग सोबत इथं टिप मारून घ्यायची आहे। तर आपण नेट घेतलेलं नाही, फक्त अस्तर सिल्कचं आणि आपलं जे कॉटनचं अस्तर होतं तर ते धरून आपण टिप मारलेली आहे। इथं कट्स सुद्धा द्यायचे आहेत जेणेकरून जो आपला हार्ट शेप आहे अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित येईल। आता त्यानंतर जे अस्तर आहे मी आतल्या साईडला पूर्ण असं पलटी घेतलेलं आहे, आणि याला मी आता याच्यावरती एक दाबटीप देत आहे। तर एक दाबटीप दिलेली आहे। तर आता हे बघू शकता की आपलं नेट आहे फ्रंटचं। तर आता फ्रंटच्या नेटला जे आहे पूर्ण आपण असं जे सिल्कचं कापड होतं तर ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। तर आता एक्स्ट्राचं जितकं नेट शिल्लक राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करायचं, आणि मगच आपला जो दुसरा पार्ट आहे इथं आपण सिल्कचं कापड आणि नेट जोडलं होतं तर तो पार्ट आपण अशा दोन्ही साईडला जोडून घ्यायचे आहेत। तर हे बघू शकता एक साईड आपली जोडून झालेली आहे, तर आता दुसरी साईड आपण अशी जोडून घ्यायची। एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपण जे कप्स आहेत तर ते लावून घेतलेले आहेत। आता इथं आपण पूर्ण अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। तर जॉईंट करताना सुद्धा आपले जे प्रिन्सेस कटचे कट्स पॉईंट आहे तर ते दोन्ही सेम यायला हवेत, म्हणजे अस्तरचे आणि मेन कापडाचे सुद्धा असे व्यवस्थित सेम यायला हवेत। आता मी पूर्ण असं कापड आणि आपलं जे अस्तर आहे पूर्ण जॉईंट करून घेतलेलं आहे। तर आता आपण इथं लावून घेणार आहोत सेंटरला जो आपला हार्ट शेप दिसतोय तर तिथं आपण एक लेस लावून घेत आहोत। तर तुम्ही तो कोणतीही कॉन्ट्रास्ट कलरची लेस वापरू शकता। तर ही जी ट्रिक आहे आपली फ्रंट पार्ट जोडण्याची, तर यामुळे काय होतं की आपला नेटही कट होत नाही, आणि जो शेप आपल्याला हवा आहे तसा सेम जो आपला हार्ट शेप आहे तर तो तसा येतो।
तर लेस लावल्यामुळे तर बघू शकता की आपल्या ब्लाऊजचा खूप छान असा गेटअप जो आहे आलेला आहे आणि अजून थोडं लेसमुळे जे आहे तर ते फिनिशिंग वाढतं। तर कपसुद्धा अगदी आपली व्यवस्थित परफेक्ट इथं बसलेले आहेत। तर इथं आपण इथं घेतलेली आहे क्रॉसमध्ये पट्टी, तर 1.5 इंचाची पट्टी आपण इथं घ्यायची आहे। आपण गळ्याला पट्टी लावून घेणार आहोत। तर जे सिल्कचं कापड होतं तर त्याची मी इथं घेतलेली आहे पट्टी 1.5 इंचाची आणि ती अशी क्रॉसमध्ये जोडून घेतलेली आहे। आता जी पट्टी आहे तर ती अशी फोल्ड करायची आहे आणि जी आपण पट्टी लावत आहोत तर ती ब्लाऊजच्या उलट्या साईडने आपण लावून घ्यायची आहे आणि जी टीप आपण इथं मारत आहे तर ती अर्धा इंचापेक्षा सुद्धा कमी यायला पाहिजे। तर एकदम फिनिशिंग सोबत आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर आता एक्स्ट्राचं वरती कापड इथं बघू शकता की थोडं थोडं दिसतंय आणि आपण इथं कट सुद्धा मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून गोल जो शेप आहे आपल्या गळ्याचा अगदी व्यवस्थित येतो। तर थोडंसं ते एक्स्ट्रा जे कापड आपलं राहिलं होतं तर ते पूर्ण असं कटिंग करून घ्यायचं। तर आता ही जी पट्टी आहे तर ती वरच्या साईडला आपण अशी फोल्ड करायची। तर या पट्टीमुळे काय होतं की आतल्या साईडला जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा खूप छान येतं। आतल्या साईडला सुद्धा कुठलेही धागे वगैरे दिसत नाहीत। आतली जी बाजू आहे नेटची तर ती पूर्ण लॉक होते आणि वरची सुद्धा बाजू आहे तर ती पूर्ण लॉक होते। तर दोन्ही बाजूला फिनिशिंग येतं, आतल्या साईडने आणि सुद्धा वरच्या साईडने सुद्धा। तर आता ही जी पट्टी लावल्यानंतर आपण इथं शोल्डर बघायचं आहे आणि शोल्डर आपण इथं सेम करून घ्यायचं आहे। तर एक जी साईड आहे आपली शोल्डरची तर ती थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे, तर एकदम समान आपण इथं दोन्ही बाजू ज्या आहेत करून घ्यायच्या आहेत। तर आपला फ्रंट पार्ट इथं बघू शकता खूप छान पद्धतीने असा तयार झालेला आहे। तर इथं आपण कमरपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे। तर आता आपण घेणार आहोत आपला बॅक पार्ट। आता बॅक पार्ट सुद्धा जो आहे तर तो असा अपोजिट साईडला दोन्ही बाजू ज्या आहेत आपण अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि नेट आपल्याला इथं बाजूला घ्यायचं आहे, नेट आपण नंतर लावणार आहोत। आता अस्तरवरती कॉटनच्या अस्तरवरती मी सिल्क ठेवलेला आहे। आता जसं की आपण गोल गळा तयार करतो आणि अस्तर पलटी मारतो तशा टाईप आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर यू गळा मी असा पसरट जो आहे तर तो दिलेला आहे। तर तुम्हाला आणखी याच्यापेक्षा थोडासा मोठा जर गळा हवा असेल तर तितका तुम्ही जो शेप आहे तर तो खाली घेऊ शकता किंवा पसरट करू शकता। तर आता इथे मी दिलेले आहे कट्स। तर या साईडला सुद्धा आपण असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत एक्स्ट्राचं कापड कट करून। आणि जे अस्तर आहे तर ते आतल्या साईडला पूर्ण आपण असं पलटी करून घ्यायचं। तर मी पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता देणार आहोत दाबटीप। तर आता एक्स्ट्राचं सुद्धा सगळं कापड आपण इथं कट करून घ्यायचं। पूर्ण सिल्कचं कापड आणि कॉटनचं कापड इथं पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं आहे। आता दुसरी साईड आपण अशीच करून घेणार आहोत। तर आता हे झाल्यानंतर जसं की आपण नेहमी आपल्या ब्लाऊजला पाठीमागे टक्स मारतो तसे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स मारून घ्यायचे आहेत नेट लावायच्या आधी। तर याच्यावरती नेट येणार आहे नंतर। तर आता आपण इथं घेतलेला आहे नेट। तर दोन्ही साईडला आपण असं नेट जे आहे असं ठेवून घ्यायचं आहे। आता पूर्ण हे जे नेट आणि कापड आहे आपलं अस्तर आपण जॉईंट केलं आहे तर ते पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे।
तर हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला ह्याचं ब्लाऊजचं जे कटिंग आणि स्टिचिंग आहे तर ते कळेल. जर तुम्ही मध्ये मध्ये जर स्किप करून बघितलं तर तुम्हाला अजिबात याचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते अजिबात कळणार नाही. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंप्लीट बघा आणि न स्किप करता बघा, तरच तुम्हाला याचं डिटेल जे आहे कटिंग आणि स्टिचिंग तर ते तुम्हाला कळेल. तर पूर्ण आपण जे नेट आहे तर त्याचं बॅक पार्टला जे आहे लावून घेतलेलं आहे. आता यावरती आपण लावणार आहोत आपली लेस, जी आपण फ्रंटला लावली होती तर तीच लेस आपण इथं बॅकला सुद्धा इथं लावणार आहोत. जो आपण अस्तरचा इथं गळा काढलेला आहे तर त्याच्याबरोबर आपण इथं अशी लेस लावून घ्यायची आहे. तर दुसऱ्याही साईडला आपण अशीच लेस लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण जशी फ्रंटला पट्टी लावली होती 1.5 इंचाची पट्टी काढून, तशीच आपण बॅकला सुद्धा 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे. आता त्यानंतर ती पट्टी जी आहे आपण अशी उलट्या साईडने लावून घेतलेली आहे. जसं की मी मगाशी म्हटलं की जी टेप आपण इथं मारत आहोत तर ती अर्ध्या इंचापेक्षा सुद्धा कमी यायला हवी, म्हणजेच पूर्ण काटोकाटही नाही तर थोडीशी कमी यायला हवी. आणि उलट्या साईडने ही पट्टी आपण लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सरळ बाजूवरती ही जी पट्टी आहे तर ती आपण अशी फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपले जे ब्लाऊज आहे तर ते पूर्ण फिटिंग आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये आपलं पूर्ण तयार होतं. आता तुम्ही गळ्यात इथं गेटअप बघू शकता, तर एकदम छान असा आपला जो गळ्याचा गेटअप आहे तर तो आलेला आहे. तर आता दुसरी ही साईड आपण अशीच तयार करून घ्यायची. तर ही जी पट्टी आहे तर त्याचं फिनिशिंग सुद्धा बघू शकता, खूप छान असं आलेलं आहे. कुठेही पट्टी एका साईडला अशी तिरकी वगैरे झालेली नाही, अगदी परफेक्ट आपली जी पट्टी आहे तर ती अशी लावून आपण घेतलेली आहे. तर दोन्ही साईडला आपण अशी जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर आता दोन्ही साईड माझ्या अशा कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण इथं करणार आहोत आपली आय पट्टी आणि हुक पट्टी. तर जी हुक पट्टी आहे तर मी इथं काढणार आहे 2.5 इंचाची, आणि जी आपली आय पट्टी जी आहे तर ती आपण इथं काढलेली आहे 3 इंचाची. तर दाखवल्याप्रमाणे असं आपण आय आणि हुकची पट्टी जी आहे अशी लावून घ्यायची आहे. तर आय पट्टी जी आहे आपण अशी उलट्या साईडने वरती घेतलेली आहे, जसं की इथं बघू शकता. आणि जी हुक पट्टी आहे तर ती सरळ बाजूने आपण इथं आतल्या साईडला घ्यायची आहे डबल फोल्ड करून. तर वरच्या साईडला आपण इथं थोडंसं इथं कट करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता की डबल फोल्ड आपण इथं करून घेतलेले आहे उलट्या साईडला. तर इथं आपली आय आणि हुक पट्टी सुद्धा अशी व्यवस्थित तयार झालेली आहेत. आणि आता बॅकचा तुम्ही पार्ट बघू शकता, गेटअप बघू शकता, पूर्ण जो गळा आहे तर एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला तयार झालेला आहे. तर आता आपण कमरपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. तर वरच्या साईडला आपण एक शो बटन इथं लावणार आहोत त्याच मॅचिंगचं. तर आता आपण इथं जोडणार आहोत आपलं शोल्डर. तर सगळ्यात आपण सरळ बाजूने इथं शोल्डर जे आहे जोडून घ्यायचं आहे. एकदम काटोकाट टीप आपण इथं मारून घ्यायची दोन्ही साईडला. आता टीप मारल्यानंतर दोन्ही शोल्डर जे आहेत असे आपण एक करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर दोन्ही शोल्डर आपण इथं समान करून घ्यायचं आहे, कारण शिवत्या वेळी काय होतं की आपलं शोल्डर जे आहे थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर त्यामुळे शोल्डर जॉईंट केल्यानंतर दोन्ही साईडला आपण असं घेऊन दोन्ही साईड जे आहेत आपले लेवल करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतरच आपण मेन जे आपलं शोल्डर आहे अर्धा इंच घेऊन इथं स्टिच करून घ्यायचं आहे. तर दुसरी ही बाजू आपण अशीच करून घ्यायची. तर आता आपले शोल्डर जे आहे जोडून झालेलं आहे. आता हे नेट असल्यामुळे आपण काय करायचं, पाठीमागच्या साईडला ही जी शिलाई आहे तर ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपण एक दाबटीप द्यायची आहे. तर या साईडचं सुद्धा शिलाई जी आहे आपली बॅक साईडला आपण घालायची आणि त्यानंतर त्याच्यावरती दाबटीप द्यायची, म्हणजे हे जी पट्टी आहे आपली शोल्डरमधून अजिबात दिसत नाही. तर आता हे जे दोन्ही पार्ट आहेत आपले फिटिंगचे तर ते दोन्ही समान करूनच आपण ह्याला स्लीव्ज लावून घ्यायची. तर हे समान करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण ह्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे. तर स्लीव्ज जे आहे मी काढलेले आहेत 6-6.5 इंचाची, कारण लॉंग स्लीव्ज जे आहे या पिसामध्ये बसलेली नाही. तर आता ही सुद्धा बाजू बघू शकता कमी जास्त आहे मुंड्यामध्ये, तर ती सुद्धा मी अशी लेवल करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण इथं लावणार आहोत दोन्ही साईडला स्लीव्ज, जसे नॉर्मल आपण ब्लाऊजला स्लीव्ज लावतो तसे मी इथं स्लीव्ज लावून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण इथं एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला टीप मारून घ्यायची. स्लीव्ज मी लावून घेतलेले आहेत दोन्ही आणि त्यानंतर काटोकाट एकदम सरळ बाजूने टीप मारून घ्यायची. आता ब्लाऊज जे आहे आपलं असं उलटं करून घ्यायचं आणि त्याच्यावर सुद्धा दाबटीप जी आहे आपण इथं मारून घ्यायची. आता ही दाबटीप मारल्यानंतर सुद्धा त्याच्या थोडंसं पुढच्या साईडला आपण 2 टिपा इथं मारून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथं फिटिंगची जी टीप आहे
तर ती मारून घ्यायची। तर हे बघू शकता आपण दोन इथं टिपा मारून घेतलेल्या आहेत। आता दोन्ही साईडला परत आपण इथं फिटिंगच्या टिपा ज्या आहेत मारून घ्यायच्या आहेत। तर आता प्रॉपर जे आपलं फिटिंग आहे तर ते 16 इंच आलेलं आहे, जसं की आपण 32 साईजचं ब्लाऊज इथं रेडी करणार आहोत। आणि जी फिटिंगची टीप आहे तर ती सुद्धा बघू शकता एकदम ॲक्युरेट आणि स्ट्रेट आलेली आहे। एकदम आपलं जे फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता। चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर हे आपलं पूर्ण जो ब्लाऊजचा लुक आहे तर तो असा आलेला आहे। पूर्ण आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।